इनकरेक्ट स्पेलवाला शब्द कोणता आहे? तर आता इंडिया स्पेलिंग बरोबर आहे, इज बरोबर आहे, डेव्हलपिंग इट्स टाईज ओके, करार विथ युरोपीय देशांसोबत, अँड इज ट्राईंग आणि प्रयत्न करत आहे कशाचा? टू स्ट्रिक. काय याचा अर्थ टू स्ट्रिकचा? बरं पुढं, द ट्रेड व्यापार, बॅलन्स संतुलन त्यांच्याशी. ओके, हे वाक्य तुम्हाला बरोबर वाटले हे सगळे पुढचे शब्द, पण हा थोडासा डाऊटफुल आहे. टू स्ट्रिक, टू स्ट्रिकचा काय अर्थ आहे? टू स्ट्रिक म्हणजे काय? इथं पहिली गोष्ट स्ट्रिक वर्ब आहे का? इथं टू आलंय, तसं पाहिलं गेलं तर टू प्लस V1 पाहिजे, पण हे V1 हे जे स्ट्रिक आहे हे V1 आहे का? ते V1 नाही. हे काय आहे? बेसिकली नाऊन आहे. तर त्यामुळं हा काय आहे? इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड आहे. इथं जर समजा करेक्ट स्पेलिंग जर यायची असेल तर माझ्या मते इथं यायला पाहिजे स्ट्राईक. स्ट्राईक म्हणजे काय? प्रस्थापित करणे किंवा सुरू करणे, त्याला आपण म्हणतो टू स्ट्राईक. जर वाक्य आपण जर इथं टू स्ट्राईक जर ऍड केलं इथं, इंडिया इज डेव्हलपिंग इट्स टाईज विथ द युरोपियन कंट्रीज. भारत काय करतोय? विकसित करतोय युरोपियन देशांसोबत. काय? भारत त्याचे जे समजा संबंध आहेत तो काय करतोय? विकसित करतोय आणि प्रयत्न करत आहे कशाचा? की समजा व्यापारिक संतुलन त्यांच्याशी ठेवण्याचा काय करतो तो? त्यांच्याशी व्यापारिक संतुलन प्रस्थापित करण्याचा काय करतोय? भारत प्रयत्न करत. म्हणून हा जो शब्द आहे, सो दिस इज द आन्सर, ऑप्शन नंबर 3. बाकीचं डेव्हलपिंग, युरोपियन आणि बॅलन्स हे तिन्ही शब्द काय योग्य स्पेल्ड आहेत. ओके, लेट्स मूव्ह ऑन टू द